विरारमधील एका इमारतीमध्ये घरातील भिंतीला खिळा ठोकण्यावरून झालेल्या वादातून परप्रांतीय जोडप्याने एका स्थानिक मराठी मुलीला आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली आहे। विरार पूर्वेच्या विवा जहांगीर कॉम्प्लेक्स मधली तुळशीधाम सोसायटी मधली ही घटना आहे। रीना धुरी आणि निशा धुरी असं मारहाण झालेल्या मुलगी आणि आईचं नाव असून या मारहाणी प्रकरणी गौतम पांडे आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे यांच्या विरोधामध्ये विरार पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो उघडा बंब असलेला हा गौतम पांडे कशा पद्धतीने तरुणीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करतोय। तिचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय चीड आणणार आहे। दरम्यान या परप्रांतीयांकडून झालेल्या मारहाणीमुळे वसई विरार नालासोपारा परिसरात परप्रांतीयांची मुजोरी वाढली आणि वाढतच चालली असून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे या गंभीर विषयाकडे स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। अभी देखो ये दरवाजा मेरा सुनो Yeah.